हा भारताचा विजय, हा इंडियन क्रिकेट टीमचा विजय. आपण बघायला गेलो तर 96 रनांनी हा फायनल जिंकलाय आणि कम्प्लीट डॉमिनेट विक्ट्री होती, कन्व्हिन्सिंग विक्ट्री होती. जे सगळेजण म्हणत होते, मी क्रिकेटिंग फॅन्स, क्रिकेट एक्सपर्ट्स असं म्हणत होते की भारताला एक डॉमिनेट विक्ट्री, एक कन्व्हिन्सिंग विक्ट्री भेटत नव्हती. ती विक्ट्री भेटली कुठे? डायरेक्ट फायनल मॅचमध्ये. हॅट्स ऑफ टू टीम इंडिया. सूर्या भाऊ, मानला भाऊ. आम्ही सगळेजण क्रिटिसाइज करत होतो की सूर्यकुमार यादव बॅटिंग का करत नाही, बट सूर्यकुमार यादव, मी आधी पण म्हणलो होतो, भारताला वर्ल्ड कप जिंकून दे, बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज होऊन जातील. 2024 मध्ये डेव्हिड मिलरची कॅच पकडली होती सूर्यकुमार यादवनी, तेव्हा पण आपण सगळ्यांनी त्याचे आभार मानले होते. आणि आज ऍज अ कॅप्टन म्हणून त्यांनी ही मॅच आणि हा वर्ल्ड कप जिंकून दिला, तर आज पण आपण सगळे मिळून त्याचे आभार मानूयात, अप्रिशिएट करावं लागेल. सुरुवात करूया टॉस पासून. मला पर्सनली वाटतं न्यूझीलंडने टॉस जिंकून जे डिसिजन घेतलं बॉलिंग करायचं, मला वाटतं 25% मॅच तिथेच ते हारले होते. कारण मला असं वाटतं की इंडियाला बॅटिंग फर्स्ट करायला सांगणं म्हणजे एक प्रकारे डिफिकल्टच होतं. हे मला वाटतं त्यांनी इंग्लंडच्या मॅचमध्ये बघितलं नसावं. असो, पण जसं मी म्हणलं 25% मॅच न्यूझीलंड टॉसवरतीच हारला होता. कारण टॉसवरती सूर्यकुमार यादव म्हटला की तो हॅपी आहे बॅटिंग, त्याचं डिसिजन फिक्स होतं की इंडियाला बॅटिंगच करायची होती आणि बॅटिंग भेटली. उरलेली 50%ची मॅच आहे, मला वाटतं ती पॉवर प्लेमध्ये न्यूझीलंड हारला. ग्लेन फिलिप्स होता, पहिल्या 2 ओव्हर चांगल्या होत्या. आज ग्लेन फिलिप्स कडून फक्त एकच ओव्हर करून घेतली. ऑफ स्पिनर होता, माहिती होतं न्यूझीलंडला की अभिषेक शर्मा स्ट्रगल करतोय, तर त्याला अजून 1-2 ओव्हर देऊ शकले असते. मला माहित नाही त्यांच्या डोक्यात काय प्लॅन होता. आणि ते परत फास्टर जेकब डफीला त्यांनी इन्व्हॉल्व्ह केलं होतं प्लेइंग 11 मध्ये. त्यांनी बॉलिंग थोडीशी इम्प्रूव्ह केली होती. मला वाटतं तिथं डिसिजन थोडंसं चुकलं. अभिषेक शर्माला आज क्रेडिट द्यावं लागेल. मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलो होतो की अभिषेक शर्माला चालावं लागेल, त्याला कॉन्फिडेंट इनिंग खेळावं लागेल, नाहीतर त्याला रिप्लेस करण्यात येईल. आणि आज त्यांनी दाखवलं की का तो नंबर 1 T20 बॅट्समन आहे. 18 बॉलमध्ये 50 रन काढले त्यांनी. आणि मी जसं म्हटलं, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी जो पॉवर प्लेमध्ये स्टार्ट दिलता, तिथेच ऑलमोस्ट 50%, म्हणजे टॉसमध्ये 25% आणि पॉवर प्लेमध्ये 50%, 75% मॅच न्यूझीलंड पॉवर प्लेमध्ये चालला होता. कारण 80+ रन जवळपास काढले होते आपण. आणि जसा मोमेंटम त्याच्यानंतर ईशान किशननी आणि संजू सॅमसननी पुढे नेला, सेम रन रेट होता. मला वाटतं तोच मॅच, तो मॅचअप करण्याच्या भानगडीमध्ये मला वाटतं न्यूझीलंड आज कुठेतरी अडकून गेला. बट असो, ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन, मी आधी पण म्हणलो होतो, जेव्हा भारताचे टॉप ऑर्डरचे हे जे 3 बॅट्समन चालतील आणि जे 50+ रन काढतील, त्या दिवशी भारताचा स्कोर हा 200 ते 250च्या मध्ये राहील. आज आपण बघितलं, एक वेळ तर असा होता की असं वाटत होतं 260-270 रन सुद्धा होतील. पण ती जी निशमची जी 1 ओव्हर होती, मला वाटतं ती 1 ओव्हर, निशमची ती 1 ओव्हर जो सोडली, तर मला वाटतं 39 ओव्हर पूर्ण भारताने डॉमिनेट केले. ती 1 ओव्हर जो सोडली तर बाकी पूर्ण 39 ओव्हर भारताचाच हा गेम होता. आणि आपण बघितलं 96 रनाने जिंकले, म्हणजे डॉमिनेटिंग विक्ट्री. 2007चा T20 वर्ल्ड कप आपण फायनल मॅच बघितलं होतं, शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला होता. असं वाटत होतं पाकिस्तान जिंकेल का इंडिया जिंकेल. 2024चा T20 वर्ल्ड कप, साऊथ आफ्रिका इंडिया, फायनल ओव्हरमध्ये डेव्हिड मिलरची कॅच सूर्या भाऊनी पकडली होती. ती मॅच सुद्धा ऑलमोस्ट फायनल ओव्हरपर्यंत गेली होती. पण आजची ही मॅच म्हणजे असं वाटत होतं की न्यूझीलंडला फक्त 20 ओव्हरपर्यंत खेळायचं. मॅच ते आधीच चालले होते. कम्प्लीट टीम परफॉर्मन्स होता. मला पूर्ण टीम इंडियाला एक अप्रिशिएट करायचंय, त्यांना थँक्स पण म्हणायचंय. आणि मला वाटतं क्रेडिट सगळ्या प्लेयरांना द्यावं लागेल. 15चे 15 प्लेयर जे खेळलेत, आणि मला वाटतं सगळे 15 प्लेयर या वर्ल्ड कपमध्ये खेळलेत. आज 11 प्लेयर खेळलेत, 4 प्लेयर बाहेर होते. रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज, हे 4ही जण खेळलेत. जेवढे मॅचेस त्यांना भेटलेत त्या मॅचेसमध्ये त्यांनी भारताला त्यांचं 100% दिले. आणि असं आपण कुठेही म्हणू शकत नाही की हा वर्ल्ड कप एका प्लेअरने जिंकवला असेल, नाही. यस, दिसतोय संजू सॅमसन मॅन ऑफ द टुर्नामेंट होता. आणि मॅन ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड भेटल्यानंतर त्यांनी मला वाटतं सचिन तेंडुलकरला क्रेडिट दिलंय की बाबा त्यांनी त्याचा जो एक्सपिरियन्स होता तो त्यांनी शेअर केला ह्या वर्ल्ड कपच्या आधी. आणि त्यांनी पूर्ण म्हणजे टिप्स म्हणा किंवा कसं पुढे खेळता येईल, या सगळ्या गोष्टी त्यांनी सचिन तेंडुलकर सोबत शेअर केल्या. आणि त्यांनी क्रेडिट दिलंय सचिन तेंडुलकरला की बाबा का त्यांचं गायडन्स एवढं महत्वाचं आहे. जसप्रीत बुमराह आपल्या सगळ्यांना माहिती, 2024चा T20 वर्ल्ड कपचा मॅन ऑफ द टुर्नामेंट होता. मला वाटलं या टुर्नामेंटला सुद्धा बेस्ट इकॉनॉमी रेट आहे जसप्रीत बुमराहचा. बट येस, संजू सॅमसनच्या ज्या मागच्या 3 मॅचेस आहेत
त्या सिंगल हँडेडली त्यांनी अपोजिशनच्या टीमपासून आपल्याला विजय मिळवून दिलेला आहे. तर संजू सॅमसन मॅन ऑफ द टुर्नामेंट ब्रिलियंट आहे. जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द मॅच होता. ईशान किशननी पण आज ब्रिलियंट बॅटिंग केली. कॅचेस पण एकदम ब्रिलियंट पकडले. जी रचिन रवींद्रची कॅच होती ती पण बढिया होती. ऑलमोस्ट मला वाटतं आज असं वाटत होतं की ईशान किशनचा दिवस होता. कदाचित मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्याला दिलं असतं तर काही प्रॉब्लेम नसता. बट असो, जसप्रीत बुमराहने ब्रिलियंट बॉलिंग केली. संजू सॅमसननी बॅटिंग ब्रिलियंट केली. अभिषेक शर्माला फॉर्म भेटला फायनल मॅचला, जे आपल्यासाठी बढिया होता. आणि शिवम दुबेनी शेवटी खाली येऊन जे शेवटच्या ओव्हरला निशमच्याच ओव्हरला मला वाटतं 24 रन काढले. तिथंच ते 24 रन जेव्हा निघाले होते तिथंच उरलेली 25% जी मॅच होती ती न्यूझीलंड हरली होती. असं एकंदरीत जर बघायला गेलं तर जेव्हा 255चं टार्गेट भारताने दिलं होतं तिथंच मला वाटतं न्यूझीलंडची बॉडी लँग्वेज जर बघितली तर कळत होते की नाही यार, त्यांना समोर दिसतोय पराजय. कारण त्यांचे फक्त जे ओपनर होते तेच या वर्ल्ड कपमध्ये फॉर्ममध्ये होते आणि त्यांच्यावरतीच त्यांची टीम डिपेंड होती की बाबा हे जर दोघं चालतील तरच तो हा जो एवढा मॅसिव्ह टार्गेट आहे त्याच्यात कुठेतरी जवळपास जातील. बट तसं झालं नाही. आपण पॉवर प्लेमध्ये त्यांच्या भरपूर विकेटा घेतल्या आणि न्यूझीलंड ही मॅच हरली. न्यूझीलंडसाठी मला थोडंसं वाईट वाटतं कारण ती डिसिप्लिन वेल ट्रेन टीम आहे. बट अगेन मॅच जिंकायची असेल, वर्ल्ड कप जिंकायचं असेल तो कोणाचं तरी मन दुखवावंच लागेल. आणि आज आपण जिंकलोय आणि तमाम भारतीयांचे मन आज हॅपी आहेत. माझं सुद्धा मन हॅपी आहे. प्रत्येक प्लेअरबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ बनवायचा विचार आहे की त्याचं परफॉर्मन्स, त्याचं रेटिंग या वर्ल्ड कपमध्ये कसं असेल किंवा कसं झालंय त्याबद्दल आपण पुढे बोलूयात. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आहे की एन्जॉय विक्ट्री.